नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात कायदा.com. आज आपण बोलणार आहोत एक महत्त्वाचा विषय म्हणजे महार वतन जमीन विकता येते का? सर्वात आधी समजून घेऊया वतन जमीन म्हणजे काय? बनावटपणे म्हणजे पूर्वी शासनाकडून सेवाच्या बदल्यात दिलेली जमीन म्हणजे वतन जमीन. महार वतन हे त्या काळी गावातील सेवा कामांसाठी वतन होते. 1962 कायद्याअंतर्गत ही सर्व वतने रद्द झाली. 1963 साली महाराष्ट्र शासनाने वतन जमिनी धारक कायम करण्याचं ठरवलं. ही जमीन मालकी हक्काची झाली असली तरी काही प्रकरणात कलेक्टरची परवानगी लागू शकते. जमीन अजूनही वतनधारक म्हणून नोंद असेल तर 7/12 वतन नोंद क्लिअर नसेल, म्युटेशन एंट्री प्रलंबित असेल, आता तर ती जमीन विकता येते का हे समजून घेऊ. परंतु काही गोष्टी तपासणे महत्त्वाचं आहे. 7/12 वरती वतन अशी नोंद काढलेली असावी. वतन रद्द करा ऑर्डर त्या ठिकाणी लागते. म्युटेशन प्रमाणपत्र घेतलेलं असावं लागतं. जमीन सर्व्हिस दाखल केलेली जावी लागते. महार वतन अजूनही लिहिले असेल तर थेट विक्री शक्य नाही. आधी रेकॉर्ड सुधारणा आवश्यक आहे. व्यवहार करताना लक्षात ठेवा, वतन जमीन सरळ विकणे टाळा. सर्व कागदपत्रे खर्च या सर्वाची परवानगी त्या ठिकाणी घेऊन वकिलांच्या सल्ल्यानेच व्यवहार करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं राहील. आणि जर वतन जमीन वतनमुक्त असेल तरच तिची खरेदी आणि विक्री ही त्या ठिकाणी घेतली जाते आणि ग्राह्य धरली जाते. तर हे सर्व या वतन जमिनीबद्दल आपण समजून घेतलं. आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कायदा.com यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. धन्यवाद.